माझे नाव मीनल आहे. खास तेल फक्त मुलासाठी एक चमत्कारासारखा उपाय. मी दचकून खिडकीच्या पडद्यामागून डोकावले. गल्लीत एक अनोळखी माणूस पांढऱ्या पिशवीसह मोठ्या आवाजात घोषणा करत चालला होता. त्याच्या आवाजात एक विचित्र चढ उतार होता. जणू गल्लीतल्या प्रत्येक स्त्रीला वैयक्तिकरित्या बोलावले जात आहे. कडक उन्हाळा असूनही लोक दरवाजातून डोकावू लागले होते. माझ्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण झाला होता. मी पुटपुटत म्हटले की हे काय वेड आहे आणि पडदा सोडून दिला. माझी सासू म्हणू लागली, "अरे तो आला आहे, स्पेशल तेलवाला." आणि दरवाजाकडे धावली. मी म्हटले, "आई प्लीज तुम्ही अशा लोकांच्या बोलण्यावर का विश्वास ठेवता?" मी त्यांना मागून हाक मारली, पण त्या गेल्या होत्या. मी एक नजर माझ्या मांडीवर ठेवलेल्या वंध्यत्वाच्या उपायांवर, मांडीवर ठेवलेल्या औषधांच्या बाटल्यांवर आणि निरुपयोगी टेस्ट रिपोर्ट्सवर टाकली. आमच्या लग्नाला 4 वर्षे झाली होती आणि दरवर्षी प्रत्येक ऋतूत, प्रत्येक सणाला एकच गोष्ट सांगितली जायची. यावेळी तरी आनंदाची बातमी मिळेल. थोड्या वेळात माझी सासू परत आली. त्यांच्या हातात तेलाची बाटली होती, ज्यामध्ये पिवळ्या रंगाचे तेल होते. बाटलीचे झाकण चमकदार होते. माझी सासू म्हणाली की हीच आमची शेवटची आशा आहे. झोपताना फक्त 3 थेंब बेंबीत टाकायचे आहेत. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हटले की हा इलाज नाही तर जादूटोणा आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर थाप मारली. म्हणू लागल्या की जशी तुझी जीभ कडू आहे तसे नशीबही. 4 वर्षात काही झाले नाही तर आता तू यावरही नाक मोडत आहेस. मी काहीच म्हटले नाही. त्यांचे बोलणे ऐकून वाद घालणे व्यर्थ होते. रात्री जेव्हा माझ्या पतीने कॉल केला तेव्हा ते म्हणाले की मी एका बिझनेस टूरवर जात आहे. 2 आठवडे लागतील. मी म्हटले ठीक आहे. त्यांनी विचारले की तू काही नवीन औषध घेतलेस का? मी म्हटले की हो. आज ताईंनी काहीतरी तेल दिले आहे. ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले की काय? आणि म्हणू लागले की तुम्ही लोक कधी या बकवास गोष्टींपासून दूर राहाल. आणि फोन बंद झाला. त्याच रात्री माझी सासू माझ्या खोलीत आली. बाटली त्यांच्या हातात होती. मला म्हणू लागली की गुपचूप झोप, हट्ट करू नकोस. हे तेल खूप चांगले आहे. फक्त 3 थेंब बेंबीत टाकायचे. मी माझे डोळे बंद केले आणि त्या बोलत राहिल्या. म्हणू लागल्या की आम्ही आमच्या मुलींना लहानाची मोठी करून त्यांची लग्ने लावून दिली. आता तूच माझी शेवटची आशा आहेस. माझा मुलगा थोडीच वांज आहे. मी काहीच म्हटले नाही. माझ्या डोळ्यात पाणी आले. पण मला माहित होते की वाद घालणे व्यर्थ आहे. तेलाचे 3 थेंब त्यांनी माझ्या बेंबीत टाकले होते. सुगंध खूप तीव्र होता, जसा एखाद्या औषधाचा असतो. पण अंगावर एक विचित्र सनसनाट पसरला. कदाचित तो माझा भ्रम होता किंवा कदाचित अजून काहीतरी. दुसऱ्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती. शरीरात जडपणा जाणवला. प्रत्येक पाऊल जणू पायात जड झाले होते. माझ्या सासूने मला विचारले तेव्हा मी सांगून दिले की फक्त हवामानाचा परिणाम आहे. मग दुसऱ्या दिवशी मला उलट्या सुरू झाल्या. अशक्तपणा, थकवा, माझ्या कपाळावर घाम आणि मनात एकच विचार की मी जे विचार करत आहे ते खरंच तसे आहे का? दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये पोहोचले तेव्हा त्या माझा चेहरा पाहून हसू लागल्या. म्हणू लागल्या की तुम्ही 2 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहात. मी दचकून म्हटले की काय? माझा आवाज कापत होता. मी म्हटले की हे कसं काय होऊ शकते? माझा पती जर शहराबाहेर आहे. मी खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले. काय हे सगळं माझ्या सासूच्या तेलामुळे झाले आहे? काय असं शक्य होऊ शकतं? मी गेल्या 7 महिन्यांपासून डॉक्टरची ट्रीटमेंट घेत होते. इलाज, टेस्ट सगळं काही करून पाहिलं होतं. तर मग हे कसं झालं? घरी परत आले तर दरवाजावर आई वाट पाहत होती. माझ्या डोळ्यातून सर्व काही स्पष्ट होत होतं. त्या म्हणाल्या की मिळाली ना आनंदाची बातमी? मी म्हटलं होतं ना की हे तेल खूपच फायदेशीर आहे. मी त्यांच्यापासून नजर चोरू लागले आणि आत येऊन शांतपणे पलंगावर बसले. हात पोटावर गेला की खरंच मी प्रेग्नेंट आहे का? मी पतीला कॉल करण्याचा विचार केला. पण मग आठवलं की ते तर इथे नव्हतेच. 2 महिन्यांचा मी हिशोब लावला की माझ्या पतीला जाऊन 6 आठवडे झाले होते. मध्ये फक्त ते 2 दिवसांसाठीच आले होते. मी स्वतःला खात्री पटवून देण्याचा प्रयत्न केला की हो ते आले होते, रात्रीही कदाचित. पण कुठेतरी मनात एक प्रश्न घुमू लागला. ते 2 दिवस जेव्हा माझे पती घरी आले होते, तेव्हा मी माझ्या पतीला सांगितलं होतं की तुम्ही बाप होणार आहात. हे शब्द ऐकून जणू त्यांच्याकडून शांतता पसरली होती. तेवढ्यात माझी सासू खोलीत आली. माझ्या पतीने नुकतंच खोलीच्या दरवाजातून आत पाऊल ठेवलंच होतं की माझी सासू धावत त्यांच्याकडे गेली आणि आनंदाची बातमी सांगितली. ते एका क्षणासाठी थांबले होते. त्यांची नजर थेट माझ्याकडे आली होती. मी भिंतीला टेकून बसले होते. माझी नजर त्यांच्याशी भिडली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र बदल झाला. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असावी. त्यांनी हळूच म्हटले की हे कसं काय शक्य होऊ शकतं? माझ्या सासूने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणू लागल्या की काय अर्थ आहे? माझ्या पतीनेही माझ्याकडे पाहिलं. जणू विचारत होते की तू काय हे केलंस? मी हलक्या आवाजात सांगितलं होतं की तुम्ही विसरलात कदाचित. मग ते जणू काही आठवू लागले. त्यांच्या कपाळावर भरमसाठ आट्या पडल्या. नजर झुकली. त्यांनी चेहरा वर केला आणि रागाने म्हटले की मी नशेत होतो. मला काहीही आठवत नाही. खोलीत शांतता पसरली. माझी सासू वेगाने मागे वळून निघून गेली. मी माझ्या जागी शांत बसून राहिले. जणू काही बोलण्यासाठी तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी ते घरी उशिरा आले होते. मला पाहून त्यांनी कोणतीही बातमी दिली नाही. फक्त आपल्या आईशीच बोलू लागले. जेवणाच्या टेबलावरही शांतता पसरलेली होती. मी जेवणाची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली तर ते एकदम उठून उभे राहिले आणि म्हणू लागले की आई, हे बाळ माझं असू शकत नाही. माझ्या सासूच्या हातातून चमचा सुटून खाली पडला. माझा श्वास रोखला गेला. मी मान वर केली, पण काहीच म्हटले नाही. ते माझ्याकडे झुकले आणि म्हणू लागले की तुला माहित आहे ना, मी त्यावेळी इथे नव्हतो. मी म्हटले की तुम्ही माझ्यावर आरोप लावत आहात. मी पहिल्यांदा त्यांच्याशी नजर मिळवली होती. ते म्हणाले की मला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे.
मी म्हटले, आणि जर सत्य तुमच्या विचारापेक्षा वेगळे असेल तर? यानंतर मी शांत झाले. माझी सासू म्हणू लागली, बास कर आता, काही बोलू नका, फक्त मुलगा होऊ दे, सगळं मान्य करतील. मोहल्यात ही बातमी पसरायला वेळ लागणार नाही. कोणी औषधवाल्याला गल्लीत पाहिलं तर कुणी माझ्या सासूला बाटली विकत घेताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी आमच्या मोहल्ल्यातल्या स्मिता वहिनी आमच्या घरी प्रसाद घेऊन आल्या होत्या आणि सोबतच त्या असे म्हणू लागल्या की अभिनंदन, वाटतं खरंच तेलाने कमाल दाखवले आहे. मी दरवाजा बंद करून घेतला होता. दुपारी मी खोलीत बसून कपाटाखाली ठेवलेल्या डब्यातून ती बाटली आणली. त्यावर अस्पष्टसा कागद चिकटलेला होता, जो मी वाचण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर लिहिलेले होते, तेल नंबर 7, प्रयोगात्मक वापरासाठी, फक्त आणीबाणीच्या परिस्थितीत. मी बराच वेळ तो कागद एकटक पाहत राहिले. प्रयोग? तर काय माझ्यासोबत कोणताही प्रयोग झाला होता? माझ्या सासूला तर माहित होतं की त्याही फसवणुकीत होत्या. रात्रीच्या जेवणावर शांतता पसरली होती. पतीने एक शब्दही उच्चारला नाही. जेवणानंतर मी भांडी आवरली आणि शांतपणे खोलीत येऊन झोपले होते. माझ्या मनात अस्वस्थता होती, झोप येत नव्हती. तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजली. दरवाजावर कुणीतरी उभे होते. मी दचकले. माझ्या सासूने दरवाजा उघडला. बाहेर एक भिकारी उभा होता. हातात त्याची वाटी होती. म्हणू लागला की ज्याने तेलाची निवड केली त्याचा निकाल जवळ आहे. मी लगेच उठून बसले होते आणि बाहेर जाऊन पाहिले, पण तोपर्यंत भिकारी गेला होता. माझ्या सासूने माझ्याकडे पाहिले. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. मी म्हटले, हे सगळं काय आहे? त्या दिवशी तुम्ही या तेलवाल्याकडून काय ऐकले होते? त्या नजर चोरू लागल्या आणि म्हणू लागल्या की बस, तो हेच सांगत होता की खूपच स्पेशल तेल आहे, फक्त वान स्त्रियांवरच असर करते, आणि तू सुद्धा तर. इतके बोलून ते शांत झाल्या. मी जोरात बाटली भिंतीवर मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले होते. खिडकीतून बाहेर पाहिले तर गल्लीत शांतता होती, पण माझ्या आत खळबळ होती. मी शांतपणे दरवाजा उघडला. माझी सासू अंगणात पाणी शिंपडत होती. त्यांनी विचारले की कुठे चालली आहे सकाळ सकाळी? मी किरकोळ उत्तर दिले, एका कामासाठी जात आहे. 2 गल्ल्यांमध्ये चालत चालत मी त्या जागी पोहोचले जिथे पहिल्यांदा त्या अनोळखी माणसाला पाहिले होते. पण आता तिथे फक्त जुनी हातगाडी होती आणि 2 मुले पतंग उडवत होती. मी एका पानवाल्याला विचारले की तो माणूस जो तेल विकायचा तो कुठे जातो? पानवाल्याने विचार करण्याचा प्रयत्न केला, मग म्हणाला, तो एक वैद्य आहे. कधी येतो आणि कधी गायब होतो. जुन्या भाजी मंडईच्या मागे झोपडी आहे. कदाचित ती त्याचीच आहे. मी वेगाने पावले टाकत तिथे चालू लागले. रस्त्यात एक म्हातारे काका बसलेले दिसले. मी त्यांना म्हटले की काका, खास तेलवाला वैद्य कुठे मिळेल? त्यांनी मान हलवली आणि म्हटले, तो जो स्त्रियांशी विचित्र विचित्र गोष्टी बोलतो. कधी कधी इथे येतो, लोकांना स्वतःबद्दल सांगू लागतो, पण त्याच्याकडे जाणाऱ्या स्त्रिया पुन्हा दिसत नाहीत. माझी पावले मागे हटली होती, पण मागे वळण्याची वेळ नव्हती. झोपडी अखेर सापडली होती. मातीच्या भिंती, प्लास्टिकचा पडदा आणि एका बोर्डवर लिहिलेले होते, खास वैद्य, स्त्रियांच्या खास समस्यांवर इलाज करणारा. दरवाजा बंद होता. मी काही वेळ थांबले, मग दार ठोठावले. कोणतेही उत्तर मिळाले नाही. आतून शांतता होती. परत यावे लागले. पूर्ण रस्ताभर माझ्या डोक्यात हाच प्रश्न घुमत राहिला की जर तो माणूस खोटा आहे तर खरंच माझा फोटो त्याला कसा मिळाला? जर तो खरे बोलत असेल तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी मी पुन्हा तिथे पोहोचले. यावेळी दरवाजा हलकासा उघडा होता. मी हळूच पडदा बाजूला केला. आत प्रवेश करताच माझी पावले थांबली. एक छोटीशी खोली होती. छोटीशी भिंत होती जिथे स्त्रियांचे फोटो लावलेले होते. यापैकी एक फोटो माझाही होता. कदाचित माझ्या जुन्या हॉस्पिटलच्या फाईलमधून घेतला गेला होता. एका टेबलावर वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. काही बाटल्या ज्यांवर लेबलच नव्हते. कोपऱ्यात एक बंद कपाट आणि जमिनीवर एक जड पिशवी ठेवलेली होती. मग एक आवाज आला, अखेर तू आलीसच. मी लगेच मागे हटले. दरवाजाकडे वळले, पण दरवाजा बंद झाला होता. तो म्हणाला की घाबरू नकोस. तो माझ्यासमोर आला. उंच, धिप्पाड, सावळा रंग, केस विखुरलेले, डोळ्यात विचित्र चमक. मी कडक शब्दात म्हटले, हे सगळं काय आहे आणि माझा फोटो इथे काय करत आहे? तो म्हणाला, कारण तुझ्यावर प्रयोग झाला आहे, एका विशिष्ट स्थितीत दिलेल्या औषधाचा परिणाम. त्याने शांत अंदाजात म्हटले होते की जादू नाही, सायन्स आहे. तो पुढे आला आणि म्हणू लागला की तुला जे दिले गेले आहे ते खास कॉम्बिनेशन होते. स्त्रियांच्या विशिष्ट हार्मोनल काळात जर हे औषध दिले गेले तर परिणाम वेगळा होतो. तुझ्यावर पहिल्यांदा प्रयोग केला आणि यशस्वी झाला. मी किंचाळले की तू माझी आयुष्य उद्ध्वस्त केलेस. तो म्हणाला, आयुष्य काय? अरे मी तुला आई बनवले आहे, निसर्गापेक्षा जास्त दिले आहे. तू एक सामान्य स्त्री नाहीस, तू एक पुरावा आहेस. मी दात ओठ खात म्हणले, कोणत्या गोष्टीचा पुरावा? त्याने एक आरसा उचलला आणि म्हणू लागला, हे तेल नंबर 7 एक्सपेरिमेंट फॉर्म्युला आहे. हे एका स्पेशल DNA असलेल्या व्यक्तीवर असर करते. तुझ्या पतीच्या फॅमिलीत खानदानी कमजोरी आहे, वंध्यत्वाची. तुझी प्रेग्नन्सी घेतली आहेस तो योगायोग नव्हता, सायन्स आहे. मी म्हटले, जर तू माझ्या पतीला लक्ष बनवलेस. मी पुढे सरसावले की तू असे का केलेस? तो हसू लागला आणि म्हणू लागला, कारण तोच माझा खरा शत्रू आहे. त्याला सर्व काही मिळाले आणि मला फक्त नाव, वेडा. तो म्हणाला की तुझा पती माझा सावत्र भाऊ आहे. लहानपणी मला वेडा म्हणून घरातून हाकलून देण्यात आले होते, पण मी वेडा नव्हतो. मी सुरुवात करू इच्छित होतो. तू माझ्यासाठी एक माध्यम बनलीस.
माझे हात कापू लागले. मी म्हटले, मी पोलिसांना सांगेन की तू माझ्यावर प्रयोग केला आहेस. तो म्हणाला, सांगून दे, पण जोपर्यंत तुझ्या गर्भात ते बाळ जिवंत आहे, तू स्वतः साक्ष आहेस माझ्या बुद्धिमत्तेची. मी पलटण्याचा प्रयत्न केला, दरवाजा बंद होता. तो पुढे आला आणि हळूच म्हणू लागला की ही तर फक्त सुरुवात आहे. मी जोरात दरवाजा ढकलला. बंद कडी तुटली होती आणि मी पळत बाहेर पडले होते. मी मागे वळूनही पाहिले नाही. रस्त्यावर येऊन मी दीर्घ श्वास घेतला होता. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला होता, पण मनात एक गोष्ट होती, आता मी शांत राहणार नाही. दरवाजातून बाहेर पडताच मी वेगवान पावलांनी रस्त्यावर आले होते, पण माझ्या डोक्यात फक्त त्याचा आवाज घुमत होता. तू माझ्यासाठी एक उत्तम माध्यम बनलीस. मी थांबणार नव्हते. सरळ चालत चालत बस स्टॉपपर्यंत पोहोचले होते. एक रिकामी रिक्षा मिळाली आणि मी सरळ लॅबोरेटरीत गेले. बाटली माझ्या बॅगेत होती, ज्यावर अद्यापही त्याच्या बोटांचे ठसे होते. लॅबोरेटरीचा स्टाफ मला ओळखत होता. गेल्या महिन्यात जेव्हा मी टेस्ट करत होते, तेव्हा त्याच लोकांशी माझा सामना झाला होता. मी तिथे जाऊन म्हटले की मला याचा पूर्ण केमिकल रिपोर्ट हवा आहे. मी बाटली त्यांच्यासमोर ठेवली. क्लार्कने विचारले, हे काय आहे? मी म्हटले की हे हार्मोनल औषध आहे कदाचित, आणि आणखी काही जाणून घ्यायचे आहे की हे औषध स्त्रीच्या शरीरासोबत काय करते. तो म्हणाला की ठीक आहे, 3 दिवस लागतील. त्याने पावती माझ्या हातात दिली होती. घरी परतताना माझे डोके सुन्न होते. एक एक गोष्ट, एक एक क्षण मला वेगळा दिसत होता. घरी पोहोचले तर दरवाजा बंद होता. अंगणात माझी सासू झाडांना पाणी देत होती. मी थेट त्यांच्याजवळ गेले, बाटली त्यांच्याजवळ ठेवली आणि म्हटले की हे विष आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिले, मग नजर चोरली. मी म्हटले की तुम्ही मुद्दाम मला हे दिले होते. त्याने गुपचूप झाडू पकडला आणि अंगण साफ करू लागल्या. त्याने हळूच म्हटले की माझ्या मनात फक्त आशा होती. मी म्हटले, पण ही एक आशा नाही, प्रयोग होता, कोणाचा तरी सूड होता, आणि तुम्ही त्यासाठी माझा गर्भ निवडला. त्या थांबून म्हणाल्या की मला काहीच माहित नाही. त्या औषधवाल्याने म्हटले होते की फक्त 3 थेंब, आणि मग देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. मी त्यांच्यासमोर बाजूला झाले. त्या रात्री माझे पती घरी आले आणि मी त्यांना सर्व काही सांगण्याचा निर्णय घेतला. मी म्हटले, मी त्याला शोधून काढले आहे ज्याने हे सर्व काही केले आहे. ते आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिले. मी म्हटले, तो तुमचा सावत्र भाऊ आहे. तुम्हाला शिक्षा देऊ इच्छित होता माझ्याद्वारे. ते म्हणाले की तू हे कसं काय बकवास करत आहेस? मी म्हटले, मी औषध लॅबोरेटरीत पाठवले आहे. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा तुम्ही स्वतः पाहून घ्या. त्यांनी काहीच म्हटले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर शांतता होती. माझ्या सासूने काहीच न बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी स्पष्ट शब्दात सांगून दिले होते की आता बोलण्याने काही होणार नाही. 3 दिवसानंतर मी लॅबोरेटरीत गेले तर रिपोर्ट ठेवलेला होता. मी लॅब टेक्निशियनला विचारले की काय आहे. त्यांनी सांगितले की कोणते औषध नाही, हार्मोन्स वाढवणारे कंपाऊंड आहे, विशेषतः गोनाडोट्रोपिन रिलीजिंग एजंट आहे यामध्ये. याचा अर्थ याने स्त्रीवर प्रयोग केला जातो, पण साईड इफेक्टची अजूनपर्यंत कोणतीही नोंद नाही. मी रिपोर्ट घेतला आणि आभार मानून बाहेर आले होते. घरी येऊन रिपोर्ट सासूच्या हातात दिला. त्या वाचू शकल्या नाहीत. मी मोठ्या आवाजात त्यांना वाचून दाखवली की हे औषध हार्मोन्स वाढवणारे औषध आहे, जे स्त्रीच्या हार्मोन्सवर सायन्सच्या प्रभावापेक्षाही जास्त धोकादायक इफेक्ट करते. माझी सासू शांत झाली. त्याच दिवशी संध्याकाळी मोहल्ल्यातून शालिनी काकी आल्या. त्यांचे वागणे सहानुभूतीपूर्ण होते, पण त्यांच्या बोलण्यात प्रश्न लपलेले होते. त्या म्हणाल्या की ऐकले आहे तुला बाळ होणार आहे. मी किरकोळ उत्तर दिले की कदाचित. त्यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणू लागल्या की आजकाल अशी औषधे खूप मिळतात, सगळा नशिबाचा खेळ आहे. माझी सासू माझ्या खोलीत आली. त्यांच्या हातात एक जुनी डायरी होती. त्या म्हणू लागल्या की ही मी लहानपणी लिहिली होती. यात प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक आशेचा उपाय लिहिलेला आहे. कदाचित तू वाचशील तर समजेल की आई बनण्याची इच्छा कशी वेडेपणात बदलते. मी काहीही न बोलता डायरी घेतली. माझे पती आता बहुतांश शांत राहू लागले होते. त्यांच्या शांततेत गुन्हेगारीसारखी अस्वस्थता होती, पण त्यांनी अजूनपर्यंत माफी मागितली नव्हती ना विश्वास ठेवला होता. 2 दिवसानंतर मी रिपोर्ट आणि बाटली घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून लिगल ब्रांचशी संपर्क साधला. एका इन्चार्जने म्हटले की हे सायन्स एक्सपेरिमेंटचे काम वाटते, कोण्या एका माणसाचे काम नाहीये. आम्ही कारवाई करू आणि तुमच्या संपर्कात राहू. जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही रिसर्च स्कीमनुसार या केसचे एक्सपेरिमेंट करू शकतो. मी एक साक्षीदार होते. ज्या दिवशी मी हॉस्पिटलमधून परतले तोच भिकारी पुन्हा गल्लीत मला दिसला. तो म्हणू लागला की जे फसवणुकीने गर्भाची निवड करतात त्यांची मुले नशीब बनतात. इतके बोलून तो पुढे निघून गेला. मी आकाशाकडे पाहिले. कदाचित आता हे सर्व काही माझ्या हातात नव्हते, पण आता मी गप्प बसून तमाशा पाहू शकत नव्हते. हॉस्पिटलच्या पांढऱ्या शुभ्र भिंतींच्या आत माझे शरीर सुन्न पडले होते, पण डोकं सतत चालत होतं. 9 महिने उलटून गेले होते. दर आठवड्याला एक नवीन रिपोर्ट, एक नवीन सल्ला माझ्या आयुष्याचा भाग बनला होता. मी स्वतःला आतून मजबूत करून घेतले होते. आज तो क्षण आला होता ज्याला कदाचित जग आनंद मानते. नर्सने येऊन सांगितले होते की अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे. माझ्या आजूबाजूला नर्सेस आणि आनंदाने चमकणारे डोळे होते, ज्यांच्या आत शांतता दाटलेली होती, पण माझ्या आत शांतता होती, जणू एखाद्या कठीण परीक्षेचा निकाल येणार असावा. खोलीत माझे पती आले. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले माझे बाळ कुशीत होते. माझ्या पतीने काही क्षण त्याला पाहिले, मग त्यांची पावले मागे हटली. त्यांनी दचकून म्हटले की हे बाळ माझ्या चेहऱ्यासारखे नाहीये.
मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. आश्चर्य होते. हा आरोप मला काही समजतच नव्हता. माझ्या सासूने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की बाळा, सर्व मुले जन्माच्या वेळी सारखीच असतात. वेळेसोबत त्यांचा चेहरा आकार घेतो. पण ते शांत राहिले. थोड्या वेळानंतर खोलीतून निघून गेले. मी बाळाला पुन्हा कुशीत घेतले. त्याचे डोळे खोल होते, जणू कोणी सावलीचा थर ठेवला असावा. कपाळ रुंद होते, केस दाट आणि नाक काहीसे ओळखीचे होते. दुसऱ्या दिवशी मोहल्ल्यातील स्मिता वहिनी आल्या. बाळाला कुशीत घेतले, कपाळावर मुका घेतला आणि मग म्हणू लागल्या की अगदी त्याच वैद्यासारखा दिसतो. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या सासूने तोंड वाकडे केले होते. त्या म्हणाल्या, हे तू कशा प्रकारच्या गोष्टी करत आहेस? त्या म्हणाल्या, अरे ताई, मी तर फक्त असेच म्हणत होते. शेवटी तेलेही त्याचेच होते ना. विषय तिथेच थांबला. पण दरवाजा बंद होईपर्यंत अनेक डोळे बाळाला निहाळत होते. 2 आठवड्यानंतर बाळाची पहिली लस टोचायला जेव्हा मी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, तर नर्सने फॉर्मवर वडिलांचे नाव विचारले होते. तेव्हा मी एका क्षणासाठी थांबून माझ्या पतीचे नाव लिहून दिले होते. परतताना मी बाळाच्या खेळण्याच्या दुकानातून काही खेळणी आणि त्याच्यासाठी काही कपडे खरेदी करू लागले. दुकानदाराने बाळाचा चेहरा पाहून म्हटले की हे बाळ तर खूपच खास दिसते, खूपच गोड बाळ आहे. कोणावर गेले आहे? माझ्या ओठांवर हात उमटले होते. मी म्हटले की आपल्या वडिलांवर गेला आहे. घरी येऊन मी आपल्या पतीला कपडे दाखवले, तर त्यांनी ते एका बाजूला ठेवले आणि मग म्हणू लागले की लोक बोलत आहेत. त्यांनी न पाहता म्हटले होते. मी प्रश्न केला, तुम्ही तेच विचार करत आहात का जो मोहल्ला विचार करतो? ते म्हणाले, मी फक्त पाहत आहे आणि विचार करण्यास भाग पडत आहे. आणि मग ते खोलीतून बाहेर गेले. एके दिवशी मी रात्रीच्या वेळी आरशात स्वतःला पाहिले होते आणि मग खरंच याचा चेहरा खूप वेगळा होता. पण हेही खरं होतं की बाळाचे हात माझ्यासारखे होते. बोटांची रचना पूर्णपणे माझ्यावर गेली होती. माझ्या सासूने एके दिवशी म्हटलं की आता DNA टेस्ट करून घे. सत्य स्वतः बोलेल. मी विचारले, आणि जर तरीही प्रश्न राहिले तर? त्या म्हणाल्या की आपण गप्प राहू, पण एकदा सर्वांना उत्तर तर मिळावे. 3ऱ्या महिन्यातील एका रात्री बाळ खूप वाईट पद्धतीने रडत होते. त्याच्या पोटात गॅस होता आणि मी त्याला छातीशी लावून हळूहळू थोपटत होते. माझे पती खोलीच्या दरवाजातून बाहेर पाहत होते. त्यांनी मवाळपणे म्हटले की तू थकत नाहीस का हे सगळं करताना? मी हलक्या आवाजात उत्तर दिले की आई असणं सोपं नाही, विशेषतः त्यावेळी जेव्हा प्रत्येक जण तुझ्यावर संशय घेतो. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून कॉल आला. आधीच दिलेल्या अर्जावर DNA टेस्टची वेळ मिळाली होती. मी माझ्या पतीला सोबत चलण्यास सांगितले. ते गुपचूप तयार झाले होते. रस्त्यात आमच्या दोघांमध्ये एका शब्दाचीही बातमी झाली नव्हती. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना मी विचार केला, जर हा रिपोर्ट ही कोणताही प्रश्न सोडून गेला तर मग काय होईल? बाळाचे सॅम्पल घेतले गेले होते आणि मग माझ्या पतीचेही. रिपोर्ट येण्यास अजून वेळ होता. परत येऊन आम्ही तिघेही आपापल्या जागी शांत होतो. 4थ्या महिन्याच्या सुरुवातीला बाळ पहिल्यांदा मला पाहून हसले होते. त्यांच्या हसण्यात ते प्रश्न नव्हते जे जगाने मला विचारले होते. तिथे फक्त विश्वास होता. एके दिवशी मोहल्ल्याच्या मनीषा काकीने मला अडवले होते. म्हणू लागल्या की बाळा, ऐकले आहे तू टेस्ट करून घेतली आहेस? मी होकारार्थी मान हलवली. त्या म्हणाल्या की देव करो तुझ्या आयुष्यात शांतता येवो. पण एक गोष्ट सांगू, लोक विसरत नाहीत, फक्त नवीन विषय शोधतात बोलण्यासाठी. मी उत्तर दिले की मला आता विसरण्याची गरज नाहीये. मला फक्त आता सिद्ध करायचे आहे की जे झालं ते माझ्या विरोधात नाही, माझ्या सोबत झाले आहे. माझ्या सासूने गुपचूप काही साठवलेले पैसे माझ्या हातात ठेवले होते आणि म्हटले होते की उद्या जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा कदाचित जग काहीतरी वेगळे म्हणेल, पण माझी हीच प्रार्थना आहे की सत्य आपोआप समोर यावे. मी पैसे त्यांना परत केले होते आणि म्हटले होते की मला कोणत्याही गोष्टीची किंमत द्यायची नाहीये. मला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. रिपोर्ट येण्यासाठी आता फक्त एकच दिवस उरला होता. रिपोर्ट मिळण्याचा दिवस आला तर मी सकाळी हॉस्पिटलच्या गेटवर उभी होते. माझे पती माझ्यासोबत आले नव्हते. बस त्यांनी सांगून दिले होते की जे काही असेल मला फोनवरून सांग. मी उत्तरात त्यांना फक्त इतकेच म्हटले होते की रिपोर्ट फक्त आमचा नाही, तर तुमच्या संशयाचं उत्तरही आहे. काउंटरवर माझी फाईल काढली गेली. लिफाफा बंद होता आणि वर माझ्या नावाची मोहोर. खालच्या भागात लाल मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेले होते, कॉन्फिडेन्शियल रिव्ह्यू रिकमेंडेड. मी थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर त्याच होत्या ज्यांनी माझी प्रेग्नन्सी कन्फर्म केली होती. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे होते, जणू त्यांना आधीच माहित होते की मला काय सांगायचे आहे. त्या म्हणाल्या की तुम्ही बसा, रिपोर्ट खूप महत्वाचा आहे पण खूप गंभीरही आहे. मी बसले होते. दोन्ही हातांची बोटे एकमेकात अडकली होती. त्यांनी रिपोर्टचा खुलासा करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की DNA पॅटर्न कन्फर्म करतो की हे बाळ बायोलॉजिकली दृष्ट्या तुमच्या पतीचे आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझा श्वास थोडासा मोकळा झाला होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती. पण त्या इतके बोलून थांबल्या. त्यात एक नोटही जोडण्यात आली. त्यांनी सांगितले की रिपोर्टमध्ये उल्लेख आहे की बाळाच्या DNA मध्ये हार्मोनल छेडछाडीचे संकेत दिसले आहेत, जे एखाद्या विशिष्ट केमिकल एक्सपोजरमुळे असू शकतात. याला एपिजेनेटिक म्युटेशन म्हणतात. मी मान वर केली. म्हणजे बाळ आम्हा दोघांचेच आहे, पण त्याच्या शारीरिक गोष्टी जसे चेहऱ्याचा रंग, डोळ्यांची चमक हे सर्व त्यात बदलाचे प्रमाण असू शकतात आणि हा बदल त्याच तेलामुळे शक्य आहे. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट केले गेले. मी रिपोर्ट हातात घेतला. गोष्ट स्पष्ट होती पण त्याचे परिणाम धोकादायक होते. घरी पोचले तेव्हा माझ्या सासूने दरवाजा उघडला आणि म्हणू लागल्या की काय झाले? हे बाळ तुम्हा दोघांचेच आहे ना? मी थेट उत्तर दिले की हो. खोलीत प्रवेश केला तर माझे पती सोफ्यावर बसलेले होते. मी रिपोर्ट त्यांच्या समोर ठेवला आणि म्हटले की वाचून घ्या. त्यांनी शांतपणे लिफाफा उघडला. नजर एक एक शब्दावर फिरत राहिली.
जेव्हा ते एपिजेनेटिक म्युटेशन पर्यंत पोहोचले तेव्हा त्यांचा हात थांबला होता. त्यांनी विचारले की याचा अर्थ काय आहे? मी म्हटले की तुम्ही जे म्हणाला होता ते चुकीचे आहे. हे बाळ तुमचे आहे. चेहरा न मिळण्याचा अर्थ काहीच नाही. तो फक्त परिणाम आहे कदाचित त्यावेळी दिलेल्या औषधाचा किंवा मग त्याच्यात मिसळलेल्या एखाद्या कटाचा. माझे पती बराच वेळ शांत राहिले. मग त्यांनी नजर झुकवली आणि म्हणू लागले की मला माफ कर. मी तुझ्यावर तो संशय घेतला जो मला स्वतःवर होता. मी स्पष्ट शब्दात म्हणले की माझी कोणतीही चूक नव्हती. पण तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात की जगासोबत. दुसऱ्या दिवशी मी रिपोर्टची कॉपी हॉस्पिटलच्या लीगल टीमला देऊन आले होते, ज्यांनी आश्वासन दिले होते की ते रिसर्च डिपार्टमेंटशी बोलतील. त्याच संध्याकाळी मोहल्ल्यात पुन्हा काही प्रश्न उठले. स्मिता वहिनींनी आणखी एक बातमी पसरवली होती की रिपोर्ट असो वा जादू, बाळ तर तसेच दिसते जसे त्या वैद्याच्या पोस्टरवर होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर एक चिठ्ठी चिटकवली आणि त्यावर लिहिले की सत्य न्यायालयात लिहिले गेले आहे, मोहल्ल्याच्या भिंतींवर नाही. 5वा महिना आला तेव्हा माझ्या बाळाचे वागणे इतर मुलांपेक्षा वेगळे होते. तो लवकर पाहू लागला होता. आवाजांवर लगेच प्रतिक्रिया द्यायचा. मी एका मोठ्या डॉक्टरशी संपर्क साधला. त्यांनी माझ्या मुलाची तपासणी केल्यानंतर म्हटले की तुमच्या मुलाची न्यूरोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सामान्य मुलांपेक्षा वेगवान आहे. शक्य आहे हा त्या बदलाचा एक पैलू असावा जो त्याच्या रिपोर्टमध्ये पाहिला गेला होता. मी म्हटले याचा अर्थ धोका आहे. ते म्हणले की नाही, फक्त फरक आहे, पण फरकाचा अर्थ नेहमी खराब नसतो. परतताना मी माझ्या मुलाला कुशीत घेऊन विचार करत राहिले की हे बाळ फक्त माझ्या गर्भाचं नाही, माझ्या संयमाचा आणि माझ्या प्रश्नांचा आणि माझ्या सत्याचा परिणामही आहे. रात्री जेव्हा माझे पती माझ्याकडे आले आणि म्हणू लागले की काय आपण पुन्हा जुन्या गोष्टी विसरून पुढे जाऊ शकतो? मी म्हटले पुढे तर ते जातात जे काही गमावून बसले असतात. तुम्ही माझा विश्वास गमावला आहे, तो परत मिळवणे आता तुमचे काम आहे. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून कॉल आला. रिपोर्ट रिसर्च डिपार्टमेंटला पाठवण्यात आले. ते या केसला मेडिकल सोशल अनॉमली म्हणून रजिस्टर करणार होते. मी होकारार्थी मान हलवली. माझे केस फक्त आता माझे नाही तर सर्वांचे आहे ज्याच्या शरीरावर प्रयोग केले गेले. आणि त्या क्षणी पहिल्यांदा मी स्वतःला पूर्ण विश्वासाने पाहिले होते. रिपोर्ट हॉस्पिटलमधून मिळाला होता, पण माझ्या मनातील प्रश्न संपले नव्हते. मी निर्णय घेतला होता की हे सर्व काही आता एक घरगुती प्रकरण राहिले नाही. हा एका गुन्हेगाराचा कट होता, ज्याचा शेवट कायद्याच्या चौकटीत व्हायचा होता. मी पोलीस स्टेशनला गेले. त्यांना रिपोर्ट आणि फोटो, औषधाची बाटली सगळं काही फाईलमध्ये जमा करून दिले आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे सोपवले. इन्स्पेक्टरने प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहिली, प्रत्येक पान वाचले. मग म्हणू लागला की हा माणूस कोणी सामान्य माणूस नाहीये. हा कोणी बनावट वैद्य वाटत नाही. तुम्ही म्हणत आहात की याच्याकडे स्त्रियांचे फोटो होते आणि एक फोटो त्यात तुमचाही होता. मी होकारार्थी मान हलवली. ते म्हणाले की हा गुन्हा असू शकतो, पण आम्ही याची चौकशी करू. तुम्हाला पूर्णपणे आम्हाला साथ द्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी माझ्यासोबत त्या झोपडीकडे मोर्चा वळवला जिथे तो माणूस भेटला होता. कच्च्या भिंती, छतावरून लटकत असलेल्या रिकाम्या बाटल्या आणि जमिनीवर जळलेल्या कागदांचे ढीग, पण तो माणूस तिथे उपस्थित नव्हता. पोलिसांनी एक एक गोष्टीचा फोटो काढला, बाटल्या आणि त्यावर लिहिलेला तपशील आणि ते जुने पोस्टर ज्यावर लिहिले होते वंश बदलण्याचे रहस्य फक्त निवडक महिलांसाठी. एका कॉन्स्टेबलने मला सांगितले, आम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी आहे. तुमचे पती याला ओळखतात का? मी घरी येऊन माझ्या पतीशी याबद्दल बोलले. काही क्षण ते शांत राहिले. मग बसून म्हणू लागले की मला वाटले होते की तो मरण पावला आहे. मी विचारले कोण? ते म्हणाले की माझा सावत्र भाऊ. आई वेगळी होती पण वडील एक होते. त्याला वयाच्या 6व्या वर्षी मनोरुग्ण समजून एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोणीच पाहिले नाही. मी घाबरून विचारले, तर तुम्हाला खात्री होती की तो परत येणार नाही? ते म्हणाले, मी तर विचार केला होता की तो आता बदलला असेल. जर जिवंतही असेल तर आता इतकी वर्षे झाली आहेत. पोलिसांना याबद्दल माहिती दिली गेली होती. जुने रेकॉर्ड तपासले गेले होते. त्यातून एक फाईल निघाली ज्यामध्ये त्या माणसाचे जुने नाव आणि फोटो आणि त्याच्या मेंदूचा रिपोर्ट होता. नाव होते अमित. फाईलमध्ये नोंदवले होते पॅरानॉइड, डिल्युजनल टेंडन्सीज, आयसोलेशन रेकमेंडेड. पोलीस इन्स्पेक्टरने मला फोनवर सांगितले होते की तुमचा अंदाज अगदी बरोबर होता. तो कोणताही बनावट वैद्य नाहीये. तो एक मनोरुग्ण होता जो उपचारादरम्यान हॉस्पिटलमधून पळून गेला होता आणि त्यानंतर बेपत्ता झाला होता. माझ्या पतीने सांगितले होते की अमित लहानपणी नेहमी सायन्सची पुस्तके वाचायचा. तो म्हणायचा की तो शरीरात बदल घडवून आणू शकतो, माणसांना वेगळे बनवू शकतो. सगळे त्याला वेडे म्हणायचे. मग एक दिवस तो सर्वांपासून दूर झाला. पोलिसांनी त्याचा फोटो सब इन्स्पेक्टरला पाठवला होता आणि मग वेगवेगळ्या हॉस्टेल्स किंवा मेडिकल्स आणि दर्ग्यांवर छापे टाकण्याचा निर्णय झाला. त्याच काळात माझे आयुष्य पुन्हा संथ गतीने चालू लागले होते. पण एक गोष्ट वेगाने होत होती. माझ्या मुलाचा मेंदू इतर मुलांपेक्षा वेगवान होता. त्याच्या मेंदूत प्रश्नांची उत्तरे लवकर यायची आणि आपल्या वयापेक्षा तो मोठा वाटू लागला होता. एके दिवशी दरवाजावर एक अनोळखी तरुण मुलगा आला होता. त्याच्या हातात एक कागद होता. चेहऱ्यावर गोंधळ होता. तो म्हणाला, तुम्ही त्याच आहात ना ज्यांचे बाळ स्पेशल आहे? मला काहीतरी दाखवायचे आहे. मी कचरले होते पण त्याला आत बोलावले. त्याने एक फाईल उघडली आणि म्हणाला की मी एका एनजीओशी संबंधित आहे जिथे आम्हाला अशा केसचा रिपोर्ट मिळाला आहे. असा एक वैद्य आहे जो विशिष्ट औषधाने स्त्रियांना प्रेग्नेंट करून देतो. त्यापैकी 3 स्त्रिया समोर आल्या आहेत. मी दचकले होते. या सर्वांमध्ये कोणतीही गोष्ट खूप वेगळी आहे. तो म्हणाला, हो,
सर्वांचा संबंध एकतर वंध्यत्वाशी होता किंवा त्या कोणत्या ना कोणत्या सामाजिक दबावाखाली होत्या. सर्वांनाच औषध दिले गेले होते. मी पोलिसांना माहिती दिली की तेल नंबर 7 त्या तरुण मुलाने इन्व्हेस्टिगेशन टीमशी गाठभेट करून दिली. या केसला आता अधिक सपोर्ट मिळू लागला होता. 3 दिवसानंतर पोलिसांनी सांगितले की आम्हाला बातमी मिळाली आहे की अमित दिल्लीच्या सीतापुरी भागात एका जुन्या मेडिकलमध्ये लपला आहे. त्याच रात्री मला एक फोन आला होता अनोळखी नंबरवरून. मी कॉल उचलला तर त्याचीच आवाज ऐकला होता, अमितचा. तो म्हणाला, मी तुझ्याकडून काहीच इच्छित नाही. बस इतकेच सांगायचे होते की तू माझ्या प्रयोगाचा भाग होतीस, यशस्वी प्रयोगाचा. मी तुझ्या पतीकडून सर्व काही हिरावून घेतले. आता तर बाप होण्याचा अभिमानही. मी कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना दिले होते. पोलिसांनी लगेच छापा टाकला, पण तो तरीही निसटला होता. मेडिकलमध्ये फक्त रिकाम्या बाटल्या होत्या. जळलेल्या डायरीचे कागद आणि एक तुटलेला मोबाईल मिळाला होता. मी एक नोट लिहिली आणि मेडिकलच्या भिंतीवर चिटकवून दिली की मी एक आई आहे. सूड घेण्याचे कोणतेही साधन नाही. तुझ्या बुद्धिमत्तेवर गर्व करतोस. ती कोणाचे तरी बालपण हिरावून घेऊ शकते, पण आईच्या कुशीची ऊब नाही. माझ्या मनात आता फक्त एकच प्रार्थना होती, माझ्या मुलाचे सुरक्षित भविष्य, त्याची ओळख, त्याचे सत्य आणि त्याचे स्वातंत्र्य. सकाळी दिवस उजाडण्यापूर्वी काही काळ आधी मला जाग आली तर खोलीत शांतता पसरलेली होती. खिडकीचा पडदा हलकासा वाऱ्याने हालत होता आणि दरवाजा हलकासा उघडा होता. मी माझ्या सवयीनुसार सर्वात आधी माझ्या मुलाकडे पाहिले, जिथे समोर रिकामा पाळणा होता. मी एका क्षणासाठी समजू शकले नाही. मग वेगाने पाळणा तपासला. उशी पांघरून सर्व काही होते, फक्त माझे बाळ तिथे नव्हते. मग माझी नजर त्या कागदावर पडली, जो पाळण्याच्या काठावर ठेवलेला होता. फिकट निळ्या रंगाच्या कागदावर हाताने लिहिलेले होते की माझा मुलगा आहे आणि याला मी घेऊन जात आहे. माझी किंकाळी बाहेर पडली होती, पण आवाज आतल्या आत दाबून राहिला होता. मी दरवाजातून बाहेर पडले. माझी सासू किचनमध्ये होती. माझा चेहरा पाहून त्याही घाबरल्या होत्या. म्हणू लागल्या की काय झाले. मी म्हटले की माझा मुलगा गायब झाला. माझ्या सासूने दरवाजाकडे धाव घेतली. पाळण्याजवळ येऊन थांबल्या. मग कागद पाहिला. त्यांच्या हातातून तो कागद खाली पडला होता. त्या तर भिंतीला टेकून राहिल्या, जणू त्यांचा श्वास रोखला गेला असावा. त्या म्हणाल्या की हे काय झाले, हे का झाले. मी थरथरत्या आवाजात म्हटले, हे त्याचेच काम आहे. तोच माझ्या मुलाला घेऊन गेला असेल, जो म्हणायचा की हे त्याचे बाळ आहे. मी लगेच याबद्दल पोलिसांना खबर दिली होती. पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत माझी शुद्ध हरपली होती. तक्रार नोंदवली गेली होती. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने विचारले की काय झाले, मुलाच्या खोलीत कोणत्याही प्रकारच्या खुणा पाहिल्या आहेत का. मी म्हटले की दरवाजा आतून बंद होता, पण खिडकी अर्धी उघडी होती. पडदाही वर उचललेला होता. मी त्यांना सविस्तरपणे सांगितले. पोलीस ऑफिसरने मान हलवली. ते म्हणाले की तो एका सराईत अपहरणकर्ता वाटतो, ज्याने हे केले आहे. तुम्हाला ओळखतो. मी घाबरलेल्या शब्दात म्हणू लागले की मला माफ कर. मी तुला अंधारात ढकलले आणि त्या माणसाच्या हातात दिले. मी नजरा खाली झुकवल्या होता आणि म्हणले की आता तुझ्या माफीने काही होणार नाही. मला माझा मुलगा परत हवा आहे. पोलिसांनी पुढच्या 24 तासात 2 लोकांना पकडले होते, जे जवळच्या अड्ड्यावर आदल्या रात्री विचित्र हालचाली करताना दिसले होते. पण ते दोघे तर नशा करणारे निघाले. एका हॉटेलमध्ये काम करणारा होता आणि एक मजुरी करत होता. हवालदाराने मला बाजूला नेऊन म्हणले की मॅडम, एक म्हातारा माणूस तुमच्या पतीच्या मालमत्तेशी संबंधित खटल्यात आला होता. तो आता गाझियाबादच्या भागात राहतो. शक्य आहे की त्याला काहीतरी माहीत असावे, कारण त्या माणसाने स्वतः आपल्या तोंडातून म्हणले की तो काही ना काही सांगू शकतो. मी म्हणले लगेच गाझियाबादला जाण्याचा निर्णय घेतला होता. घरी परत येऊन मी माझ्या मुलाचे कपडे बदलले आणि त्याचा वास घेत बेडवर बसले होते. वेळ जणू थांबला होता. संध्याकाळी एक अनोळखी स्त्री दरवाजावर आली. तिच्या हातात मातीचा दिवा होता आणि म्हणू लागले की हे तुझ्यासाठी आहे, हा एक संदेश आहे. मी विचारले कोणाकडून, तर ती म्हणाले की तू त्याला ओळखतेस, तो कुठे आहे. पण ती मागे वळली. मी दिवा हातात घेतला. तो खरवडला तर त्यावर एक पत्ता लिहिलेला होता, एका मंदिराजवळचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लगेचच निघाले होते. तिथे पोहोचून त्याचा शोध सुरू झाला. तिथे एका कोपऱ्यात जुनीशी खोली होती. दरवाजा ठोठावला तर आतून आवाज आला, ती आली आहे, जिचे बाळ गेले आहे. दरवाजा उघडला तर त्यातून एक अंधुकसा प्रकाश आला होता. एक म्हातारा माणूस बसलेला होता आणि सोबतच एक मध्यमवयीन स्त्री होती, जी माझ्याकडे सहानुभूतीने पाहत होती. ती म्हणाली की बस, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. मी म्हटले की तुम्हाला कसे माहित की मी ते येईन. त्यांनी सांगितले की तू यामागे तू आहेस. तो 1 महिन्यापूर्वी इथे आला होता. म्हणायचा की बाळ आमच्या ताब्यात घेऊन जात आहे. जेव्हा आई येईल तेव्हा तिला बाळ देऊन टाका. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी म्हटले कुठे आहे माझा मुलगा. त्यांनी सांगितले की आत आहे. आईचा सुगंध आल्यावरच उठला आहे. म्हाताऱ्या माणसाने हसून उत्तर दिले. ती स्त्री मला आत घेऊन गेली होती. मऊ बिछाण्यावर माझा मुलगा झोपलेला होता. मी पुढे गेले, त्याला कुशीत उचलून घेतले. त्याने लगेच माझ्या गळ्याला मिठी मारली आणि शांत झाला. हाच तर माझ्या बाळाचा स्वभाव आहे. मी हळूच म्हणले. म्हाताऱ्या माणसाने म्हणले की हे बाळ खूपच खास आहे आणि बरेच लोक याला चमत्कार समजत आहेत. याला जपून ठेव. याचा मार्ग तुझ्या पावलांशी जोडलेला आहे. मी आभार मानले आणि परत निघाले. बस स्टँडवर पोहोचताना मी माझ्या मुलाकडे पाहिले. ते माझ्याकडे पाहून हसत होते. जणू सांगत होता की आई, मी परत आलो आहे, कारण तू हार मानली नव्हतीस. 3 दिवस उलटून गेले होते. मी रोज त्याला मंदिराच्या कोपऱ्यात बसून छातीशी लावून ठेवत होते. म्हाताऱ्या माणसाने आणि स्त्रीने माझी खूप काळजी घेतली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर सतत सावधगिरीसारखी शांतता होती, जणू ते तिथे नसावेत. 4थ्या दिवशी
पहाटे आम्ही घरी परतलो. माझ्या पतीने मुलाला कुशीत घेण्याची हिंमत तर केली होती, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही तो पराभव होता जो संशयानंतर येतो. माझ्या सासूने दरवाजेजवळ उभे राहून फक्त इतकेच म्हटले की मी काहीही म्हणणार नाही. बस ही प्रार्थना करेन तुझ्यासाठी की पुन्हा असे होऊ नये. दुपारपर्यंत घरात शांतता होती. प्रत्येक जण वेगळा बसलेला होता. जणू आम्ही सगळे एकाच घटनेचा वेगवेगळ्या अर्थाने विचार करण्याचा प्रयत्न करत होतो. मग संध्याकाळच्या वेळी दरवाजावर थाप पडली. माझ्या सासूने दार उघडले तर बाहेर एक म्हातारा भिकारी उभा होता, ज्याच्या हातात चामड्याची जुनी पिशवी होती आणि डोळ्यात खास चमक होती आणि चेहऱ्यावर जणू वर्षानुवर्षे जुन्या आठवणींची सावली होती. तो म्हणाला की मी अमितला ओळखतो. त्याने कोणतेही पूर्वार्ध न लावता म्हटले. आम्ही सर्व आत बसलो. मी माझ्या मुलाला घट्ट धरून ठेवले होते. तो म्हणाला की तुझा मुलगा तुझ्या नशिबात आहे, पण त्याला लपवणारे त्याला आपल्या उद्देशासाठी ठेवू इच्छित होते. माझे पती म्हणाले की काय अर्थ आहे. भिकाऱ्याने पिशवीतून एक कागद काढला. त्यावर एक आश्रमाचा पत्ता लिहिला होता. तिथे एक बाबाजी बसतात, ज्यांनी अमितला आश्रय दिला होता. तो स्वतः पळत आहे, पण त्याने काहीतरी मागे सोडले आहे. काही रहस्य आणि तुला ती जाणून घ्यावी लागतील, नाहीतर हे बाळ तुझी ओळख होण्यापूर्वीच ओझे बनेल. मी कागद हातात घेतला. भिकारी उठून बाहेर जाऊ लागला होता. मग तो थांबला आणि म्हणू लागला की लक्षात ठेव, कधी कधी मूल त्याचे वारसदार असते आणि आई त्याला फक्त जन्मच देत नाही तर त्याला वाचवतेही. तो गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझे पती बाळाला घेऊन आश्रमासाठी रवाना झालो होतो. तिथे एक विचित्रसे वातावरण होते आणि काहीच आवाज येत नव्हते. खोली नंबर 3 बद्दल विचारले. त्यांनी आम्हाला एका जुन्या इमारतीकडे इशारा करून दाखवले. आम्ही तिथे पोहोचलो. दरवाजा स्वतःच हळूच उघडला. एक म्हातारा माणूस बसलेला होता बाजलीवर आणि स्त्री चुलीजवळ काहीतरी शिजवत म्हणू लागली की आलात. आम्हाला माहित होतं की तुम्ही लोक नक्की याल. माझ्या पतीने हसून म्हणले की तुम्हाला कसे माहित होते काय आम्ही तिथे आला होता. त्याने म्हणले तुमच्या मुलाला आमच्या ताब्यात देऊन गेला होता आणि म्हणायचा की जेव्हा आई येईल तेव्हा तिला देऊन टाका. स्त्रीने वळून म्हणले. मी पावले पुढे टाकली. माझा मुलगा माझ्या बाहूंमध्ये होता. हेच ते दोघे म्हातारे आणि म्हातारी स्त्री होती ज्यांच्याकडून मी माझा मुलगा घेतला होता. म्हाताऱ्या माणसाने एक डबा काढला. एक जुना मोबाईल होता, काही कागदपत्रे होते आणि एक जुनी नोटबुक होती. ते म्हणाले की तो हे सर्व काही सोडून गेला आहे. म्हणायचा की यात सत्य आहे तुमच्यासाठी. कदाचित निरुपयोगी असेल, पण तपास करणाऱ्यांसाठी खजिना आहे. मी नोटबुक उचलली. पेज नंबर 1 वर लिहिलेले होते एक्सपेरिमेंट नंबर 7, मानसिक आणि शारीरिक महिलांच्या आजारांवर इलाज. माझे पती म्हटले की हे सर्व खरे आहे जे तू पहिल्या दिवशी म्हटले होतेस. मी नोटबुक बंद केली होती आणि म्हटले की हे सत्य आमच्या मुलाची ओळख नाहीये. या सर्वांपासून आमचा मुलगा मुक्त आहे. मी म्हातारी स्त्री आणि माणसाचे आभार मानले आणि मग परत आलो होतो. पूर्ण रस्ताभर माझा मुलगा शांत होता. रात्री जेव्हा उशिरा आम्ही घराच्या दरवाजावर पोहोचलो तेव्हा माझ्या सासूने दार उघडले आणि माझ्या हातातून बॅग घेऊन फक्त इतकेच म्हटले की तू जे केलंस कदाचित मी कधीच करू शकले नसते. तू आई आहेस आणि रक्षण करणारीही होतीस. माझा मुलगा माझ्या कुशीत झोपला होता. मी हळूच त्याला माझ्या छातीशी लावले होते आणि पहिल्यांदा विचार केला की हा फक्त माझा मुलगा नाहीये तर माझे पूर्ण सत्य आहे. काही दिवसानंतर पोलिसांनी आम्हाला माहिती दिली की अमितला एका जुन्या गावातून अटक करण्यात आली आहे. एका जुन्या कारमध्ये खोट्या ओळखीसह लपून बसला होता. त्याच्याकडून बाटल्या, औषधे आणि मोबाईल लॅबच्या सामानाने भरलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या आहे. अटकेची बातमी ऐकली तेव्हा माझ्या सासूने देवाचे आभार मानले. मी माझ्या मुलाला छातीशी लावले आणि मी फक्त इतकेच म्हटले की सत्य न्यायालयात बोलेल, मोहल्ल्यात नाही. न्यायालयाने तातडीने कारवाईची परवानगी केली. खटला सुरू झाला आणि मी सर्वात पहिली साक्षीदार बनले. पण जेव्हा त्याला पिंजऱ्यात बोलावण्यात आले तेव्हा त्याची अवस्था बदललेली होती. केस वाढलेले होते, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात हलकीशी घबराट होती. न्यायालयाच्या खोलीत जणू शांतता पसरली होती. न्यायाधीशांनी सुनावणीनंतर काही पुरावे मागितले होते. पोलीस ऑफिसरने टेबलावर एक फाईल ठेवली होती. हा त्याच्या विरोधातला एकुलता एक पुरावा आहे. सर्व रिपोर्ट पाहून ते प्रभावित झाले होते. स्त्रियांची यादी होती आणि एका प्रयोगाची नोटबुक. वकिलांनी बचावासाठी प्रश्न उपस्थित केला होता की काय खरंच वेडे असणे हा एक गुन्हा आहे की कौटुंबिक सूड. न्यायाधीशांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की तुम्हाला काही म्हणायचं आहे का. मी हळूच पुढे गेले. मी म्हटले की मी एक आई आहे आणि साक्षीदारही आहे. या माणसाने माझ्या गर्भाला एक लॅबोरेटरी समजले. माझ्या शरीरावर एक प्रयोग केला होता. हा गुन्हा फक्त माझ्या विरोधात नाही, या सर्व स्त्रियांच्या विरोधात आहे ज्यांना अपत्याच्या इच्छेपोटी फसवले गेले. न्यायालयात शांतता पसरली. मग अमितला बोलण्याची परवानगी दिली गेली. न्यायाधीशांनी इशारा केला. त्याने सरळ आणि स्पष्ट शब्दात म्हणले की मी स्त्रियांवर प्रयोग केले, विशेषतः त्यांच्यावर ज्या मुलासाठी तळमळत होत्या, कारण त्या सर्व काही मान्य करायला तयार असायच्या. औषधं, प्रार्थना, फसवणूक. न्यायाधीश म्हणाले का तू असे का केलेस. तो म्हणाला कारण जगाने मला लहानपणी वेडा म्हटले होते. मला कोंडून ठेवण्यात आले होते आणि माझ्या सावत्र भावाला ते सर्व काही मिळत राहिले ज्याचे मी स्वप्न पाहत राहायचो. मी माझ्या बुद्धिमत्तेला हत्यार बनवले. न्यायाधीशांनी डोळ्यांवर चष्मा चढवत म्हणाले की बुद्धिमत्ता कोणतेही हत्यार नसते, सेवा असते. तू बुद्धिमत्तेचा चुकीचा फायदा करून घेतलास. न्यायालयाने इंटेलिजंट माइंडच्या रिपोर्टनुसार निकाल सुनावला की गुन्हेगार मानसिकदृष्ट्या ठीक नाहीये, पण स्वतःच्या फायद्यासाठी परिणाम समजून घेण्यास सक्षम आहे. शिक्षा म्हणून त्याला जन्मठेपेसाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे तो कडक निगराणीत राहील. न्यायालयाबाहेर
मीडिया उपस्थित होती. एका रिपोर्टरने माझ्याकडे माईक पुढे करत म्हटले, तुम्हाला काय वाटते की हा निकाल पुरेसा आहे? मी उत्तर दिले की निकाल पुरेसा नसतो, न्याय गरजेचा असतो. जर सत्य बोलणाऱ्या स्त्रिया सुरुवातीपासून ऐकल्या गेल्या असता तर कदाचित हा दिवस आला नसता. त्याच संध्याकाळी घरी परतले तर मुलाने पहिले पाऊल टाकले. माझ्या सासूने टाळ्या वाजवल्या. माझ्या पतीने मागून म्हणले, तू खरी होतीस. तुझ्यावर संशय येऊन मी थोडा खोटे ठरलो आहे. मी वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर जिथे पहिल्यांदा मावळापणा दिसत होता, जो गेल्या अनेक महिन्यांपासून गायब होता. मी हळूच म्हणले की आता तर फक्त सत्याचा प्रकाश राहील, आरोपांचा नाही. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या रिसर्च डिपार्टमेंट मधून पत्र आले. ते माझी फाईल केस स्टडी म्हणून समाविष्ट करत होते, जेणेकरून भविष्यात स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर प्रयोग त्यांच्या संमतीशिवाय होऊ नये. मी फाईल बंद केली आणि आभार मानले. तो फक्त एका न्यायालयाचा निकाल नव्हता, ती माझ्या अस्तित्वाची सच्चाई होती. मी मुलाला बाजूला बसवले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे आता भीती नव्हती, फक्त ओळख होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आयुष्य काही अंशी वळणावर आले होते. पण काही जखमा अशा असतात ज्या वेळेच्या मलमपट्टीनेही भरत नाहीत. माझी सासू नेहमी शांत राहायची. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. औषधे घेणे विसरायच्या. कधी कधी तर पाणी पिण्यासही नकार द्यायच्या. मी त्यांच्याशी बोलण्याचाही अनेकदा प्रयत्न केला होता, पण त्या नजर चोरून घ्यायच्या. एके दिवशी डॉक्टर म्हणाले की त्यांच्या किडन्या कमजोर झाल्या आहेत. हृदयातही बराच प्रॉब्लेम झाला आहे. त्यांना आता फक्त आरामाची गरज आहे. उपचारापेक्षा काळजी घ्यावी लागेल. संध्याकाळी त्यांचा बिछाना मी नीट तयार केला. गुपचूप झोपल्या होत्या. माझी उपस्थिती जाणवून हळूच म्हणाल्या की तू आलीस? मी म्हटले की हो आई. त्यांचा श्वास संत होता, शब्दात उत्तरे होती. काही वेळ शांतता राहिली. मग त्यांच्या श्वासाच्या गतीत हलकासा फरक आला. म्हणू लागल्या की मी तुला मुलाच्या लोभापायी बळी दिले. बस मला माफ कर. मी त्यांचा हात पकडून त्यांची बोटे पाहत होते, जी खूपच अशक्त झाली होती. मी गुपचूप बसला बसला म्हणले की आई, जे आपल्या मुलांना वंध्यत्वाने नाही गैरसमताने मारतात ते सगळे खुनी असतात. त्यांचे डोळे पाणावले होते, पण अश्रू पडत नव्हते. मी त्यांच्या कपाळावर हात ठेवला आणि मान झुकवली. त्यांचे ओठ काहीतरी सांगू इच्छित होते. त्याच रात्री सगळे झोपले होते. तर नर्सने येऊन सांगितले की माझी सासू आता या जगात राहिली नाही. मला अत्यंत दुःख झाले होते. माझे पतीही आपल्या आईच्या मृत्यूवर खूप रडले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही मला जुने गेलेले दिवस आठवतात तेव्हा वाईट वाटते, पण आयुष्य आता बऱ्याच अंशी बदलले आहे आणि शांतीपूर्ण झाले आहे. मी माझ्या सासूला आजही आठवते, पण जुन्या जखमा आजही हृदयात आहेत. आपल्या मुलावर खूप प्रेम करते. मला ते तेल नंबर 7 आजही आठवते आणि त्याची बाटली आजही तशीच्या माझ्या खोलीत ठेवलेली आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सर्वात